नमस्कार. तर उद्या आहे रथसप्तमी आणि रथसप्तमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण आहे, जो माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरा केला जातो. तर या दिवशी सूर्यदेवतेची विशेष अशी पूजा केली जाते. या सप्तमीला अचला सप्तमी, आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी किंवा माघी सप्तमी अशी सुद्धा नावे आहेत. तर 2026 मध्ये रथसप्तमी 25 जानेवारीला साजरी केली जाईल आणि हा सण सूर्याच्या जन्मदिवसाचा उत्सव म्हणून ओळखला जातो आणि सूर्य आपल्या 7 घोड्यांच्या रथात बसून उत्तरायण प्रवास सुरू करतो, असा विश्वास आपल्याकडे आहे. तर बघा, रथसप्तमी सूर्यदेवतेच्या जन्मदिवसानिमित्त साजरी केली जाते आणि पौराणिक कथेनुसार महर्षी कश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म माघ शुक्ल सप्तमीला झाला आणि सूर्य हा भगवान विष्णूचा एक रूप आहे आणि या दिवशी सूर्याने आपल्या 7 घोड्यांच्या रथात बसून जगाला प्रकाशित करण्यास सुरुवात केली. तर सूर्य उत्तरायणात उत्तर दिशेकडे मार्गक्रमण करतो, ज्यामुळे वसंत ऋतूची सुरुवात होते आणि तापमान वाढते. आणि हा सण सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी साजरा केला जातो. तर मकर संक्रांतीपासून सुरू झालेला हळदी कुंकूचा जो कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असतो तो म्हणजे रथसप्तमी. ज्यांना बघा संक्रांतीला काही अडचणीमुळं संक्रांत करता आली नसेल, तर रथसप्तमीला मिनी संक्रांत म्हणून साजरं केलं जातं. तर या दिवशी ज्या महिला राहिलेल्या आहेत त्या या दिवशी म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी संक्रांत करतात. जसं की रथसप्तमीला बघा दूध उतू घालवलं जातं आणि पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा या दिवशी परत केला जातो. तर ही जी पूजा आहे ती आपल्याला तुळशीजवळ मांडायची असते. आता जरी मी घरामध्ये तुम्हाला दाखवली असली तरी आता सूर्यदेवाचं असं फोटो असेल तुमच्याकडे तो घ्या, नसेल तर तुम्ही अशी एखादी प्रिंट काढून घेतली तरी चालते. आता सूर्यदेवाचा फोटो सगळ्यांच्याच घरात असेल असं नाही, तुमच्याकडे छोटं यंत्र असेल ना ते ठेवलं तरी चालतं. सुरुवातीला दिवा लावून घ्या, दिव्याची पूजा करा हळदी कुंकू अक्षता फूल वाहून. नंतर आपल्याला बाप्पांना सुद्धा हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचा आहे, नमस्कार करायचा आहे आणि मग आपल्याला इथं सूर्यनारायणाची आहे ती पूजा करायची आहे. तर हळदी कुंकू अक्षता तीळ तांदूळ आपल्याला व्हायचे आहेत, फूल व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. तुळशीजवळ आपल्याला सकाळी अगोदर घरातली देवपूजा करून घ्यायची, आपली नेहमीची असते ती तुळशीची पूजा करून घ्यायची आणि नंतर आपल्याला तुळशीजवळ ना रथाचं चित्र काढलं जातं. आता रथाचं चित्र नाही काढता आलं तर त्याचीसुद्धा प्रिंट काढून तुम्ही घेतली तर ते ठेवलं तरी चालतं. रांगोळीनं रथ काढला जातो, तर तो काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने 7 धान्य, 11 धान्य, 9 धान्य किंवा 5 धान्य अशा प्रकारच्या ज्या आपल्या सुगड असतात त्यामध्ये धान्य भरून त्याची पूजा केली जाते. हळदी कुंकू अक्षता तीळ तांदूळ आहेत ते सगळ्यावरती आपल्याला व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे, बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि इथंच तुम्ही तुळशीजवळच ही सगळी पूजा मांडली जाते. त्याचसोबत रथाचं चित्र काढलं तिथंसुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं, नमस्कार करायचा असतो आणि तिथंच आपल्याला दूध उतू घालवायचं असतं. तर मातीचं जे भांडं असतं संक्रांतीत बघा आपण ते सुगड वापरतो, त्यामध्ये थोडंसं दूध घ्यायचं आणि ते त्यावरती गरम करून दूध उतू घालवण्याचा या दिवशी घालवलं जातं आणि त्याचाच नैवेद्य या दिवशी मग दाखवला जातो किंवा डाळ खिचडीसुद्धा तुम्ही बनवून त्याचा नैवेद्यसुद्धा या दिवशी दाखवला जातो. तर बऱ्याच महिला ही रथसप्तमीची पूजा आहे, जशी आपण संक्रांतीची पूजा करतो ना त्याच पद्धतीने रथसप्तमीला सुद्धा पूजा केली जाते. तर रथसप्तमीचा मुख्य उद्देशच असा आहे की सूर्यदेवतेची आपण उपासना करायची आणि त्यामुळं आपल्याला समृद्धी, आरोग्य आणि पापमुक्ती मिळवणं शक्य होतं. तर सूर्य हा जीवनाचा मूळ स्रोत असून ग्रहांचा राजा आहे आणि या दिवशी पूजन केल्याने कुंडलीतील सूर्याशी संबंधित दोष दूर होतात, रोगमुक्ती मिळते आणि जीवनात पैसा, संपत्ती आणि संततीशी संबंधित समस्या दूर होतात. 7 या अंकाचे विशेष महत्त्व आहे. सूर्याच्या रथाला बघा 7 घोडे आहेत, सप्तलोक किंवा 7 वार दर्शवतात आणि 12 चाके आहेत तर 12 राशी दर्शवतात. या दिवशी सूर्य नाडी जागृत होते, सात्विकता वाढते आणि चैतन्य मिळतं. ज्योतिषशास्त्रात सूर्य आत्माकारक असून कीर्ती, सत्ता आणि रोगप्रतिकारक शक्ती देतो आणि हा सण वाढत्या तापमानाचा दर्शक असून शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस आणतो. दान, जप आणि अनुष्ठान केल्यास आपल्याला 100 पटीने त्याचं फळ मिळतं.
तर आता ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला सूर्यदेवाचं चित्र काढता आलं तर ते सुद्धा आपण काढू शकतो. आता बघा, ज्यांचे सूर्यनारायणाचे उपवास होतात 7 दिवसाचे उपवास, हे 7 दिवसाचं व्रतसुद्धा केलं जातं सलग 7 दिवस. जसं की आपण नवरात्रीत 9 दिवसाचं उपवास करतात, तसे हे रथसप्तमी दिवशी हे उपवास संपतात 7 दिवसाचे. तर तुम्हाला जिथं पूजा मांडली तिथं दूध उतू घालायला नाही जमलं तर तुम्ही ना गॅसवरती सुद्धा दूध उतू घालू शकता. आणि ते उतू गेल्यानंतर आपल्याला ते जे दूध आहे तर ते नैवेद्य म्हणून आपल्याला, म्हणजे जे भांड्यात उरलेलं शिल्लक राहिलेलं दूध असतं तर त्याचा नैवेद्य आपल्याला सूर्यदेवताला इथं दाखवायचा असतो या दिवशी. तर याची एक छोटीशी पौराणिक कथासुद्धा आहे. तर भगवान श्रीकृष्णाचा जो मुलगा आहे श्याम, याला त्याच्या शारीरिक शक्तीचा खूप अभिमान होता. एकदा दुर्वासा ऋषी भगवान श्रीकृष्णाला भेटायला आले. ते अनेक दिवसापासून ध्यान करत होतं आणि त्यामुळे त्यांचे शरीर खूप कमकुवत झाले होते. श्याम त्यांच्या कमकुवतपणाची थट्टा करू लागला आणि त्यांचा अपमानसुद्धा करू लागला. यामुळे संतप्त होऊन दुर्वास ऋषींनी श्यामला कुष्ठरोग होण्याचा शाप दिला आणि श्यामची अवस्था पाहून श्रीकृष्णाने त्याला सूर्याची पूजा करण्यास सांगितले. वडिलांच्या आज्ञेनुसार श्यामने भगवान सूर्याची पूजा करण्यास सुरुवात केली आणि असं केल्यानं त्याचा कुष्ठरोग अल्पावधीतच बरा झाला. म्हणून सप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करणाऱ्या भक्तांना आरोग्य, पुत्र आणि संपत्ती मिळते. तर शास्त्रामध्ये सूर्याला निरोगी म्हटलं आहे आणि सूर्याची उपासना करून रोगापासून मुक्तीचा मार्ग देखील सांगितला जातो. तर या दिवशी आपल्याला सूर्याची आरतीसुद्धा करायची आहे. तर तुम्ही मोबाईलमध्ये लावून ती आरती म्हणू शकता. आणि तर ही जी रथसप्तमीची पूजा आहे, आपल्याला सकाळी सूर्याला लवकर उठून अर्घ्य द्यायचं असतं. तर सूर्योदयापूर्वी आपण स्नान करायचं, सूर्याला अर्घ्य द्यायचं. नंतर आपल्याला घराबाहेर 7 रंगाची रांगोळी काढायची आहे. मध्यभागी 4मुखी दिवा लावू शकता. पाटावर आपल्याला 7 घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्यनारायणाची रांगोळीने चित्र काढा किंवा फोटो ठेवा. प्रतिमा असेल तर ते ठेवलं तरी चालतं. सूर्यदेवाची 12 नावे घेऊन 12 सूर्यनमस्कार आपल्याला घालायचे आहेत. तर तांबडी फुले, गंध आणि नैवेद्य, खीर किंवा खीरपुरीचा नैवेद्यसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. तर अंगणात गोवऱ्या पेटवून मातीच्या भांड्यात दूध आपल्याला उकळवायचं असतं, म्हणजेच ते उतू जाईपर्यंत तापवायचं असतं. 12 धान्याच्या राशी मांडून त्याची पूजा केली जाते. त्याचबरोबर आपल्याला दिवसभर गायत्री मंत्र म्हणायचा असतो किंवा सूर्यमंत्राचा जप करायचा असतो. आणि आपण ही मांडलेली पूजा आहे ती संध्याकाळी काढून ठेवली तरी चालते. संध्याकाळी हळदी कुंकू व्हायचं, नमस्कार करायचा, साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि ही पूजा आहे ती काढून ठेवायची. तर बघा, संक्रांतीपासून चालू झालेलं हळदी कुंकू आहे तर ते उद्यापर्यंत चालतं आणि उद्यापासून मग त्याचा शेवट होतो. म्हणजे ज्यांना संक्रांतीच्या वेळी हळदी कुंकू करायला नाही जमलं तर त्या अगदी रथसप्तमीपर्यंत करत असतात. ज्यांची राहिलेली संक्रांत आहे ती सुद्धा अगदी म्हणजे जसं की आपण संक्रांती दिवशी सण साजरा करतो तसाच रथसप्तमीचा सुद्धा हा छोटी संक्रांत म्हणूनच हा सण साजरा केला जातो. तर रथसप्तमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.